आणि याच भेटीवर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आलेल्या आहेत, आपण पाहूया। वेगवेगळे राजकीय नेते सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचे एकमेकाला भेटत असतात आणि चर्चा करत असतात। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे। तो आदर्श स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सगळ्यांना शिकवलेला आहे आणि त्याच रस्त्याने बहुतेक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करतात। त्याच्यामुळं अनेकदा आम्ही पण सत्ताधारी पक्षामध्ये असताना काही विरोधी पक्षाचे नेत्यांनी वेळ मागितली तर देतो, किंवा आम्ही विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षाची वेळ मागितली नेत्यांची तर त्यांनी पण आम्हाला दिलेली आहे। ही ह्याच्यात काही खूप काही वेगळा अर्थ काढायचं कारण नाही। फडणवीस साहेबांचे संबंध सगळ्याच पक्षामध्ये अतिशय चांगले आहेत आणि राजसाहेब पण नेहमी दिलखुलास पद्धतीने ते दोघंही भेटतात आणि म्हणून काही कारणं असतील भेटले असतील तर त्याच्यामध्ये असं काही वेगळा दृष्टिकोन बघण्याचा काही गरज नाही। आमच्या महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या पलीकडे पण संबंध ठेवण्याची प्रथा आहे आणि घरगुती पण संबंध असतात। राजसाहेब आणि फडणवीस साहेब, राजसाहेब आणि राणेंचं कुटुंब एक वेगळा संबंध आहे। म्हणून अगर दोघं भेटले असतील तर त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि परंपरेला अनुसरून आहेत। महाराष्ट्रातले विविध विषय असतात, जे काही जनतेच्या काही समस्या असतात ते त्यांच्याकडून ऐकून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करतायत। पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चेनंतर ही भेट महत्त्व कशासाठी? मी आताच म्हणतो ना, राजकारणात सगळे नेते एकमेकांशी भेटत असतात। त्याच्या मागचा उद्देश काही या महाराष्ट्राचा विकास हाच मिळून उद्देश असतो आणि त्याच्यामुळे एकमेकांना भेटतात ते आणि त्याच्यामुळे तशीच ही भेट आहे। महाराष्ट्राच्या विकासाच्या काही कामांच्या सूचना असतील त्या ऐकून मुख्यमंत्री त्या इम्प्लिमेंट करतील। राजकारण कळेल ना तुम्हाला थोड्याच वेळात। कटुता परिवाराच्या लेवलला संपेल अशी आमच्या सगळ्यांची नागरिक म्हणून अपेक्षा होती आणि तशीच चर्चा होत असताना ते वातावरण गरम झाल्यानंतर लगेचच फडणवीस साहेबांबरोबर म्हणजे बीजेपी बरोबर जर राज ठाकरे साहेब भेटत असतील तर मग आपण असं म्हणायचं का ज्या काही सामान्य लोकांच्या भावना ह्या काही प्रमाणात ठाकरे परिवाराच्या बाजूली झाल्या होत्या, एक चांगलं वातावरण झालं होतं, याच्यातच राज ठाकरे साहेब जर बीजेपीला जाऊन भेटत असतील, चर्चा करत असतील, करतात नाही करतात हा वेगळा विषय, तर लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं। आणि या संदर्भात आपण या सगळ्या भेटीवर सर्व पक्षांच्या प्रतिक्रिया ऐकत होतो आणि पुन्हा एकदा जर आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत जे ताज हॉटेल बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। श्रेयस, आपण पाहतोय बराच वेळ झाला अजूनही राज ठाकरे ताज हॉटेलमधून बाहेर आलेले नाहीत, किती वेळामध्ये ते निघू शकतात, काही कळतंय का? श्रेयस यांच्याकडून आपण पुन्हा एकदा अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया। आपण जर भूतकाळ पहिला थोडंसं मागे गेलो तर उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यामध्ये आता संदेश नाही थेट बातमी देऊ असं वक्तव्य केलं होतं आणि त्याच त्यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या भुवयात आणल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर आता आजची ही फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट, त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये खल बराच झालेला आहे आणि त्यामुळे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जी बैठक झालेली आहे ही बैठक नेमकी कशामुळे झालेली आहे, कारण की वेगवेगळ्या शक्यता निर्माण होत आहेत, वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत। सर्व पक्षीयांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण पाहिल्या, थोड्याच वेळात काय ते कळेल। त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या जे मंत्री आहेत, नेते आहेत, त्यांची मनसे नेत्यांना भेटण्याची हीच वेळ, हे सगळं एकत्र आल्यामुळे नेमकं काय घडतंय तेच कळत नाहीये। पुन्हा एकदा जाऊयात अपडेट घेण्यासाठी श्रेयस सावंत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। श्रेयस, मुख्यमंत्री कधीच गेलेले आहेत, त्यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष आहेच, मात्र बराच वेळ झाला राज ठाकरे अजून ताज हॉटेलमधून निघत नाहीयेत, काही कळते का ते कधीपर्यंत निघू शकतील? श्रेयस, अर्थात नियोजित जो कार्यक्रम आहे तो नियोजित कार्यक्रम कुठल्याही नियोजनानुसार होत नाही आता। म्हणजे राज ठाकरे यांची शिवतरावर बैठक होती 12:30ची, ती अद्यापपर्यंत राज ठाकरे जिकडे आहेत, संदीप देशपांडे आणि अमय खोपकर हे उदय सामंतांना भेटायला गेले आहेत, त्यामुळे ती बैठक होताना दिसत नाहीये। मात्र आताच्या घटकेला असं आहे की देवेंद्र फडणवीसकडून निघून पण आता अर्धा 40 मिनिटं झालेली आहेत, पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ताजलँड सेंटमध्येच आहेत। ज्या ज्या गोष्टी आपण पाहायला मिळते, आज कदाचित कुठे ना कुठे राज ठाकरे कुठलं मोठं वक्तव्य करू शकतात का, हे सगळ्यात मोठा प्रश्न आता समोर येताना दिसतोय। आपल्याला हेही पाहावं लागेल
की या सगळ्या संदर्भ गोष्टीमध्ये राज ठाकरे आता खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरेंसोबत जाणार, मनसेचं पुढचं पाऊल असेल तरी काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आता उद्भवतोय. अगदी श्रेयस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी ताजे अपडेट्स घेत राहूया. तर मनसेच्या मनात नेमकं काय आहे? राज ठाकरे महायुतीसोबत जाणार का की वेगळे लढणार, की उद्धव ठाकरेंबरोबर जर गेले नाहीत तर उद्धव ठाकरे सेनेकडे वेगळा बी प्लॅन काही असेल का, या सगळ्याकडे लक्ष असेल. ताजे अपडेट देत राहू.